स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 24 एप्रिलला आपण पाहणार आहोत की नंदिनी हॉलमध्ये येते. तिला पार्थ तिथे दिसत नसतो. काव्याने माझं ऐकलं, बरं झालं पार्थ रूम मध्ये झोपायला लागले असं ती स्वतःशीच बोलत असते. तर इतक्यात तिथे मानिनी येते. नंदिनीशी बोलता बोलता ती म्हणते की काव्याच्या मनात काहीतरी सलतय म्हणून ती सतत चिडचिड करत असते. आता सगळं ठीक होईल असं नंदिनी मानिनीला सांगते. यावर जीवाला माफ कर, त्याने तुझी माफी प्रेमाने मागितली असं मानिनी नंदिनीला समजावत असते. तर इतक्यात नंदिनी रूम मध्ये जाते. जीवा नंदिनी आल्यावर तिची माफी मागतो. नंदिनी त्याला समजावते आणि जीवा देखील पुन्हा दारू पिणार नाही, अशी चूक करणार नाही असं वचन नंदिनीला देतो. जीवाच्या समजावण्यावर नंदिनी त्याला माफ करते. तर इकडे काव्याची पाठ दुखत असते. ती खाली झोपल्यामुळे तिला पाठीचा त्रास होऊ लागतो. नंदिनी तिची पाठ चेपून देते. इतक्यात तिथे रम्या येते आणि पार्थला म्हणते, पार्थ तुझ्यासाठी मी कॉफी करू. यावर नंदिनी रम्याला हुशारीने उत्तर देत तिला किचन मध्ये पाठवते. त्यामुळे नाश्ता करताना चौघे जण हसत खेळत गप्पा मारत नाश्ता करतात. तर इकडे नंदिनी आनंद निवासला जायला निघत असताना ती जीवाला आश्रमातल्या एका केस संदर्भात सांगत असते. एका मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम असताना जबरदस्तीने लग्न लावून दिले असं ती सांगत असते. इतक्यात तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते की आपलं पण जबरदस्तीने लग्न लावून दिले, आपल्या मदतीला कुणी आलंच नाही. यावर नंदिनी म्हणते की ती परिस्थिती वेगळी होती आणि या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तर काव्या म्हणते की माझं सुद्धा एका मुलावर प्रेम होतं. काव्याचं असं बोलणं ऐकताच नंदिनी शॉक होते. ती काव्याला विचारते की कुणावर प्रेम होतं तुझं, कोण आहे तो मुलगा. जीवा देखील तिथे काव्या समोर असतो. काव्याचं असं बोलणं ऐकून जीवा देखील घाबरतो. पण नंदिनी म्हणते की काव्या मस्करी करतेस ना, घाबरले मी असं म्हणत नंदिनी पोलीस स्टेशन मध्ये जायला निघते. केस संदर्भात काम असल्यामुळे नंदिनी सोबत काव्या आणि जीवा देखील तिच्या सोबत जातात. तर इकडे पार्थ खोलीमध्ये तयारी करत असताना रम्या तिथे येते. पार्थ तू मला एक प्रॉमिस दिलं होतंस की तुझ्या बिझनेस मध्ये मला पार्टनर करून घेणार आहेस. यावर पार्थ म्हणतो की त्यावेळच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आताच सगळं वेगळं आहे. पण यावर रम्या म्हणते की पार्थ मी आता खरंच बदललेली आहे आणि पुन्हा असं कधीच वागणार नाही. रम्या पार्थ समोर रडून त्याला खूप समजावत असते. तर आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि रम्या ऑफिसला जायला निघत असतात. इतक्यात मानिनी विचारते की रम्या तू कुठे चाललीयस. तर पार्थ म्हणतो की आजपासून रम्या माझ्यासोबत बिझनेस मध्ये पार्टनरशिप मध्ये आहे. तर दुसरीकडे मानिनी म्हणते की हे सगळं काव्याला आवडणार आहे का. यानंतर नंदिनीच्या केस संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये जीवा आणि काव्या पण सोबत जातात. तिकडे त्या केसवरून नंदिनीचं प्रेमाबद्दल आणि नात्याबद्दलचं बोलणं ऐकून जीवा काव्याला देखील त्यांची चूक समजते. त्यामुळे आता जीवा आणि काव्या नंदिनीला त्यांच्या प्रेमाबद्दल सांगतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.